सो मी आधी खरं तर वेगळं काहीतरी परफॉर्म करणार होते, पण एखाद्या पुढच्या अनवेटसाठी ठेवूया करते. मला असं कळलं की आजची थीम ब्रेन, माइंड आणि इमोशन्स अशी आहे. तर त्याच्यावरच आधारित एक स्टोरी टेलिंगचा पीस आहे. तर शीर्षक आहे द फॅमिली आय चूज. मी लहान असताना मला असं वाटायचं फॅमिली म्हणजे ब्लूप्रिंट असतं. लहानपणी बघा ड्रॉइंगच्या वेळेला स्टिक फिगर्स काढायचे ना, 3-4 लोक हसताना वगैरे अशी, तर तेच फॅमिली असतं. किंवा जिकडे फार कोणी हर्ट करत नाही, आपल्याला सगळे सांभाळून वगैरे घेतात आपल्याला, साधारणपणे त्याला फॅमिली असं म्हणतात. पण साधारणतः 1 वर्षाची वगैरे होते मी, त्यावेळेला तो माझा भ्रम मोडला. कारण माझे पेरेंट्स, त्यांना त्यांचे काही चॅलेंजेस असल्यामुळे ते पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स, त्यामुळे मला कधी असं व्यक्त व्हायला किंवा असं मिळालं नाही. पण शिकले काय त्यातून, तर हे की माझी स्वतःची काळजी मी कशी घेऊ शकते, सर्व्हायव्हल मोडमध्ये जाणं ज्याला म्हणतो, स्वतःची काळजी घेणं, इतरांची काळजी घेणं, इतरांना आपल्या पुढे कसं ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप लवकर शिकली. पण त्यांच्यासोबत राहताना एक गोष्ट जाणवली की रोजचं जगणं जे असतं ते माइनफील्ड सारखं असतं. म्हणजे काय केल्याने पुढचं एक्सप्लोजन होईल ते सांगता येत नाही. ते कशाने होऊ शकतं किंवा कधी कधी काही कारण नसताना होऊ शकतं. पण मी खूप लवकर मोठे झाले. त्याच्यानंतर फिअर वॉज माय टीचर, लोनलीनेस वॉज माय कंपॅनियन, आणि निग्लेक्ट ते तर आयुष्यभर होतच. पण ठीक आहे, ऑर्डिनरी, इट वॉज लाईफ असं मला वाटायचं. पण नंतर जशी मोठी होत गेले, इतरांना बघत गेले, त्यावेळेला कळलं की फॅमिली आपण चूज सुद्धा करू शकतो. तर मी विचार करते आज की कधी कधी रात्री असा की आहे, मला पण एक मुलगी आहे आणि आज नाही आहे इकडे आत्ता ती अजून तरी, पण माझ्या मनात तर आहे ती म्हणजे, आणि तिला काय म्हणजे आम्ही दोघी बसलोय आणि साधारणपणे बोलतोय, तर बोलताना सगळ्यात आधी काय तिला सांगेन, तर हेच सांगेन की मी जे भोगलं, जे मी सहन केलं, ते मी तुला सहन नाही करू देणार. आणि स्टॅटिस्टिक, यू आर नॉट जस्ट अ स्टॅटिस्टिक, यू आर अ पर्सन इन युअर सेल्फ, ही गोष्ट तिला सांगणार किंवा जाणवून देणार. बेसिकली सांगण्यापेक्षा, बोलण्यापेक्षा हे जाणवून देणं जास्त महत्वाचं. कधी कधी मी असे इमॅजिन करते की पावसात भिजतोय, बाजूला बसून वाचतोय काहीतरी, स्टार गेझिंग आहे किंवा काही म्हणजे असं एखादी ऍक्टिव्हिटी करतोय. तिची रूम पण इमॅजिन केली आहे. तिची सेफ स्पेस ज्याला आपण म्हणतो ती असणार. परफेक्ट नाही, एक्सपेन्सिव्ह नाही, पण तिची. सॉफ्ट लाईट्स, कोझी ब्लँकेट्स, बुक्स विदिन रीच, सॉफ्ट टॉय फॉर कम्फर्ट, ह्या गोष्टी लागणार तिला. तर हो, त्या गोष्टी आहेत. किंवा एखादी अशी तिच्याच खोलीत एखादी अशी जागा जिकडे ती रिट्रीट करू शकते किंवा विचार करू शकते, अशी एक जागा तिच्यासाठी तिची म्हणून बनवणं. आणि त्या रूम मध्ये एकच गोष्ट हे होणार म्हणजे किंवा त्याचं फील काय असेल, तर तो एकच असेल की यू बिलॉंग हिअर, यू आर सीन अँड यू आर सेफ. हे सगळ्यात महत्वाचं. कधी कधी मी तिला हे प्रश्न विचारताना इमॅजिन करते, आणि 6 वर्षाची मुलं जे प्रश्न एक साधारणपणे विचारतात की मी अशी का वेगळी आहे, तर तिला म्हणेन वेगळं होणं वाईट नाहीये किंवा चुकीचं पण नाहीये. उलट वेगळं होणं किंवा वेगळं होण्यात जे करेज लागतं, जी स्ट्रेंथ लागते, ती तुझ्यात आहे, म्हणून तू वेगळी आहेस. लोक सोडून जाणार का? हो, काही लोक जातील, पण तुझी वर्थ त्यांच्यासोबत ते घेऊन नाही जाऊ शकत. तुझी वर्थ, युअर वर्थ इज युअर वर्थ अँड दे कॅनॉट टेक दॅट वर्थ अवे फ्रॉम यू. तू मग ती विचारते, तू काय असशील का माझ्यासोबत? मी
काही कायम असं जरा अवघड आहे. आणि जी लोक इकडे बसलेत आणि जी लोक मला ओळखतात इथे, त्यांना ऑलरेडी माहितीये माझं झालंय वय आणि झालं बाबा आपलं काम झालं इकडचं, असं एक साधारण मला वाटतं. आणि मग पण मी म्हणेन की ऍटलिस्ट तुझे रूट्स तरी तेवढे स्ट्रॉंग इनफ असतील की तू तुझी सक्षम होशील, तू तुझी जगू शकशील. ह्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे फक्त फायनान्सेस येत नाही, मग ते इमोशनल सिक्युरिटी असो, सगळ्यात मोठी गोष्ट ती सुद्धा येते. तर मग ती मी तिला देणार आणि मगच मी जाणार. कारण समजलं आता की लव्ह विदाउट बाउंड्रीज इज इट लव्ह, इट्स केओस. आणि मला हे रोज अनुभवातनं हे शिकायला मिळालं की काय म्हणतात ना, एक केओटिक घर असेल तर लहान मुलाच्या मनावर किंवा लहान मुलाच्या कशाला वाढत्या वयाच्या मुलावर सुद्धा त्याचा काय परिणाम होऊ शकतो. द डिफरन्स बिटवीन कंट्रोल अँड केअर. मग आता आय हॅव बिल्ड सम वॉल्स, आय हॅव रूल्स विच आय लिव्ह बाय. माझ्याकडे काही प्लॅन्स पण आहेत, पण लोकांना वाटतं काय असं काय एवढं काय ओव्हरथिंक करायचं आत्तापासून. पण माझ्यासाठी असं आहे की मी ते प्रिपरेशन मानते आणि मी कंटिन्युअस सर्व्हायव्हल मोडमध्ये जगत असल्यामुळे मला पुढे काय ह्याची अँझायटी येण्यापेक्षा पुढे काहीतरी आहे ना ह्याचं समाधान जास्त महत्वाचं. आणि इट्स सेइंग दॅट हिस्ट्री एंड्स विथ मी. कधी कधी वाटतं व्हल्नरेबल, कारण सेफ्टी काय फक्त प्लॅन्स मी नाही बनवत, खयाली पुलाव नाही कामाचे नाही. पण हेही माहितीये की रोज आपण इफ वी शो अप और इफ वी कीप डुईंग व्हॉट वी डू, इफ वी कीप हॅव्हिंग पेशन्स, तर हो कदाचित होऊ शकतं प्रेमाने और विथ द करेज दॅट आय डिडंट हॅव ॲज अ चाइल्ड बट आय डू हॅव नाव. त्याच्यामुळे तर येस डेफिनेटली घडू शकतात माझे प्लॅन्स. एक दिवस विचारेल पण की आई आपली फॅमिली ना एवढी वेगळी काय. त्यावेळेला सांगतील की फॅमिली वेगळी म्हणजे नाही, फॅमिली कम्स इन ऑल शेप्स अँड साइजेस. आणि आपली वेगळी आहे कारण आपण चूज केलेली फॅमिली आणि आपण इंटेन्शनली या फॅमिलीमध्ये आहोत. आणि म्हणूनच दिस मेक्स आवर फॅमिली स्ट्रॉंग. पण त्याच्यासोबतच तिला स्वतःला ट्रस्ट कसं करायचं, मला कसं ट्रस्ट करायचं, टू ट्रस्ट द वर्ल्ड इवन वेन इट फील्स ब्रोकन, तेही तितकंच महत्वाचं. I want her to know that chaos doesn't define a family. Love does, safety does, and most importantly, choice does. I want her to know the family you inherit may not be safe, the world may not protect your wounds, but the family you choose, the one you build with intention, that can be home and that can be healing. And one day when she runs to me after a fall or curls up in her room and whispers, I feel safe here, I'll know every storm I survived was absolutely worth it. For her, for the family I chose, and even when I'm no longer beside her, she'll carry strength, courage and resilience always.